नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन केबीसी आणि एमयू जळगाव विद्यापीठाचं सेकंड चॅप्टर. बघा, सेकंड चॅप्टरमध्ये काय कोणते कोणते पॉईंट आहे तुमच्याकडे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड हायर डिग्री. नेक्स्ट पॉईंट आहे इक्वेशन सॉल्युएबल फॉर पी, इक्वेशन सॉल्युएबल फॉर वाय, इक्वेशन सॉल्युएबल फॉर एक्स आणि क्लॅरेट्स फॉर्म. आणि नेक्स्ट पॉईंट आहे इक्वेशन रिड्युसिबल फॉर क्लॅरेट्स फॉर्म. आता आपण या पॉईंटवर व्हिडिओ पाहणार आहोत. बघा, डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड हायर डिग्री मधला फर्स्ट पॉईंट आहे तुमच्याकडे इक्वेशन सॉल्वेबल फॉर पी. बघा, पी काय असतो तुमच्याकडे, पी इक्वल टू dy बाय dx, त्याला नाव दिले आपण पी. आता सॉल्वेबल फॉर पी मध्ये काय करायचं तुम्हाला की पी मध्ये असे एक पॉलिनॉमियल असेल. बघा, पी मध्ये इथं बघा एक डिफरन्शियल इक्वेशन असेल. त्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये तुम्हाला एक्स वाय आणि पी च्या टर्म मध्ये असेल. जर ती पॉलिनॉमियल म्हणायची आपल्याला पी रेस टू. बघा, या तिघात डिफरन्स काय बरं सांगतो. सॉल्वेबल फॉर पी, एक्स आणि वाय. जर आपण एक्सची व्हॅल्यू इझिली काढू शकलो तर आपण म्हणतो त्याला सॉल्वेबल फॉर एक्स. वायची व्हॅल्यू जर आपण इझिली काढू शकलो तर आपण म्हणतो सॉल्वेबल फॉर वाय. आणि जर दोन्ही होत नसेल तर आपण म्हणतो सॉल्वेबल फॉर पी. म्हणजे पॉलिनॉमियलमध्ये असेल, पीच्या टर्ममध्ये असेल तर आपण म्हणतो सॉल्वेबल फॉर पी. आता बघा एक एक्झाम्पल आहे. सपोज आपल्याकडे पी स्क्वेअर मायनस 10p प्लस 11i इक्वल टू 0. तर हे काय असेल तुमच्याकडे सॉल्वेबल फॉर पी. आता एक्स प्लस वाय पी इक्वल टू 8. आता आपण इझिली कोणतं सॉल्व करू शकतो. बघा, एक्सची व्हॅल्यू इझी काढू शकतो मायनस वाय पी प्लस 8. मग याला म्हणतो आपण सॉल्वेबल फॉर एक्स. आता हा वाय स्क्वेअर. आता सपोज आपल्याकडे एक्स स्क्वेअर प्लस वाय पी मायनस 8 इक्वल टू 7 असेल तर आपण इझिली कशाची व्हॅल्यू काढू शकतो इथं, वायची. कसं, बाकी सगळं एका साईडला पाठवा. वाय पी इक्वल टू 7, हा मायनस 8 इकडे प्लस 8, हा एक्स स्क्वेअर प्लस इकडे मायनस एक्स स्क्वेअर. आणि आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे, वायची. बघा, इझिली वाय. तर वाय इक्वल टू काय तुमच्याकडे हा पी मल्टिप्लाय आहे. या साईडला गेल्यावर काय येईल तो 8ला, म्हणजे किती 7 प्लस 8 15 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन पी. त्याला म्हणतो आपण सॉल्वेबल फॉर वाय. जी व्हॅल्यू आपण इझिली काढू शकतो त्याला म्हणतो आपण सॉल्वेबल फॉर दिस. तर आपल्यावर आहे सॉल्वेबल फॉर पी. बघा, इथं तुमच्याकडे काय फंक्शनमध्ये एक्स वायच्या पीच्या टर्म्स असतील, एक्स वाय पीच्या. तर पी रेस टू एन a1 p रेस टू एन मायनस 1 अशी पॉलिनॉमियल असेल तुमच्याकडं. आणि a1 a2 जे आहेत ते काय तुमच्याकडे कॉन्स्टंट असतील, म्हणजे फंक्शन ऑफ एक्स आणि वाय मध्ये. आणि पीला आपण डिनोट करतो काय, dy बाय dx. आता सॉल्वेबल फॉर जो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर हायर डिग्री. बघा, सॉल्वेबल फॉर पी साठी काय तुमच्याकडे पी रेस टू एन a1 p रेस टू एन मायनस 1 या फॉर्ममध्ये तुम्हाला असेल. आणि जर पीचे मी फॅक्टर पाडू शकलो, एन लिनियर फॅक्टर्स, म्हणजे जेवढी तुमच्याकडे पीची पॉवर आहे तेवढे जर मी फॅक्टर्स पाडू शकलो तर त्याला म्हणतो आपण सॉल्वेबल फॉर पी. आता मेथड कशी आहे बघा, की पहिलं तुमच्याकडे असं इक्वेशन असेल सॉल्वेबल फॉर पी साठी. आणि बघा, त्याचे जर मी फॅक्टर्स पाडले एक्स वाय पी फॅक्टर्स केवढे, जेवढे तुमच्याकडे पी क्यूब असेल तर याचे किती फॅक्टर्स पडतील तुमच्याकडे 3. सपोज पी स्क्वेअर असेल तर याचे फॅक्टर्स किती पडतील 2. मग जेवढे तुमच्याकडे पीची पॉवर आहे म्हणजे पॉलिनॉमियल आहे त्याची डिग्री जेवढी असेल तेवढे त्याचे जर फॅक्टर्स पडत असतील तर त्याला म्हणतो आपण सॉल्वेबल फॉर पी. तर आपण मानूया काय, पी मायनस F1 फॅक्टर्स, पी मायनस F2 आणि पी मायनस आपण मानलं. तर पी मायनस Fn जो असेल त्याला आपण सेपरेटली इक्वल टू 0 घेणार. पी मायनस F2 जो असेल त्याला सेपरेटली इक्वल टू 0 घेणार. आणि नंतर काय करणार आपण, पी इक्वल टू हा F1 इकडे काय F1, P2 इक्वल टू काय तुमच्याकडे F2, सेम P3 इक्वल टू काय तुमच्याकडे F3. अँड सिमिलरली Pn इक्वल टू काय तुमच्याकडे Fn. मी इन जनरल सांगतो की सॉल्व कसं करायचं ते आपण एक्झाम्पल घेतल्यावर समजेलच. मग याचं सोल्युशन काय, पी इक्वल टू काय असतं तुमच्याकडे बघा, dy बाय dx आणि F1 ऑफ एक्स कॉमा वाय. मग बघा, dy बरोबर एक वायच्या टर्म घ्यायच्या आणि dx बरोबर कशाच्या टर्म घ्यायच्या, एक्सच्या. आणि नंतर करायचं इंटिग्रेशन. बघा प्रोसेस कशी आहे, पहिलं फॅक्टर्स पाडले आपण, फॅक्टर्स पाडल्यानंतर सेपरेट केलं फॅक्टर्स इक्वल टू 0. आणि त्याच्यानंतर dy वायच्या टर्म एका साईडला करायच्या आणि एक्स एक्सच्या टर्म एका साईडला करायचं. ठीक आहे. तर आणि जेवढे आपल्याकडे फॅक्टर्स पडतील त्या सगळ्यांचं ज्यावेळेस इंटिग्रेशन घेऊ आपण, पहिल्याचं इक्वल टू 0, सेकंड आणि थर्ड, सगळ्यांचं घेतल्यानंतर सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, ते असेल आपल्याकडे जनरल सोल्युशन. आता बघा, पहिला क्वेश्चन घेतल्यानंतर समजेल तुमच्याकडं. बघा, पहिल्या क्वेश्चनमध्ये काय की पी स्क्वेअर मायनस 8p प्लस 12. तर हे जे इक्वेशन आहे तुमच्याकडं तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे.
आणि आपण याला सॉल्व कसं करणार, सॉल्वेबल फॉर पी. बघा सॉल्वेबल फॉर पी काय, कारण पी स्क्वेअरमध्ये आहे आणि याचे फॅक्टर्स पाडू शकतो आपण. आता इथे एक्स आणि वायच्या टर्मच नाही आहेत, तर याचे फॅक्टर्स पाडायचे. दोन संख्याचा गुणाकार, बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन काय राहतं तुमच्याकडे स्टँडर्ड फॉर्म, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी. आता इथं बघा हा जो 12 आहे, दोन संख्याचा गुणाकार 12 आला पाहिजे आणि त्यांची जी ॲडिशन आहे ती किती आली पाहिजे, -8. तर किती दोन संख्या कोणत्या आहेत तुमच्याकडं, बघा मी इथं एक थोडं सांगतो याचं कसं क्वाड्रॅटिक फॉर्म करायचं. दोन संख्याचा गुणाकार 12 आला पाहिजे, पण +12 कधी येतो की 1 × 12, नंतर -1 × -12 यांचा गुणाकार किती येतो, 12. त्याच्यानंतर काय तुमच्याकडं 2 × 6 पण किती येतो, 12 येतो. -2 × -6 पण किती येतो, +12 येतो. ओके. त्याच्यानंतर काय तुमच्याकडं +3 × 4 पण किती येतं तुमच्याकडं, 12 येतो. -3 × -4 पण किती येतं, 12. एवढ्या सगळ्याचा गुणाकार किती येतो, +12. पहिली कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन काय आहे तुमच्याकडं, की यांचं ॲडिशन किती आला पाहिजे, -8 आला पाहिजे. बघा यांची ॲडिशन किती येते, +13. यांची ॲडिशन किती येते, -13. यांची ॲडिशन किती येते, 8. यांची ॲडिशन किती येते, -8. यांची ॲडिशन किती येते, +7 आणि -7. पण आपल्याला कोणतं पाहिजे इथं, बघा दोघाचा गुणाकार किती आला पाहिजे, 12, आणि दोघाची ॲडिशन किती आली पाहिजे, -8. मग कोणचे रूट आहे तुमच्याकडं, बघा p-2 आणि p-6 = 0. हे दोन रूट पडले. आता हे बघा सेपरेट रूट करायचे, p-2 = एकदा 0 घ्यायचा आणि p-6 = 0 एकदा घ्यायचा. ठीक आहे, दोन रूट पडले कारण आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. p ची किती पॉवर आहे, 3. तर याचे रूट्स किती असतील तुमच्याकडं, 3. चला याचं काय करणार आपण, p-2 = 0. देन p ची व्हॅल्यू, तर बघा p = किती आला तुमच्याकडे, 2, अँड इथं p = किती आला, 6. आता p म्हणजे काय तुमच्याकडे, वेअर p = किती असतो तुमच्याकडे, dy/dx. ओके. आता आपल्याकडे दोन फॅक्टर्स पडतील, तर p ची व्हॅल्यू पुट करा, dy/dx = किती, 2. तर x टर्म एका साईडला, y च्या टर्म एका साईडला, तर dy = किती आला तुमच्याकडे, 2dx. ओके. बघा आलं का, y च्या टर्म एका साईडला, x च्या टर्म एका साईडला. सेम या साईडला काही तुमच्याकडं बघा इकडचं p ची व्हॅल्यू किती आहे, dy/dx = 6. देन dy = काय तुमच्याकडे, हा dx dy इकडे आल्यावर काय होतो, मल्टिप्लायला, किती आला, 6x. आता बघा दोन्ही साईडला बघा y च्या टर्म एका साईडला झाल्या, x एका साईडला, y च्या एका साईडला, x एका साईडला. तर आपण काय करणार आता, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. बघा इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन केल्यानंतर बघा काय नाही येतं, इंटिग्रेशन ऑफ dy = इंटिग्रेशन ऑफ 2dx. हा पहिला पार्ट झाला. अँड इंटिग्रेशन ऑफ dy = इंटिग्रेशन ऑफ 6x dx. सॉरी 6dx आहे ना, तर 6dx. आता इंटिग्रेशन करा, किती येईल तुमच्याकडे, या y चं इंटिग्रेशन काय असतो, y का करायचं, 1 इथं काही नाही म्हणजे 1 आहे. 1चं इंटिग्रेशन किती, y = 2 कॉन्स्टंट बाहेर आला, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. 1चं इंटिग्रेशन किती, x प्लस फर्स्ट कॉन्स्टंट. अँड सिमिलरली इथं 1 आहे. 1चं इंटिग्रेशन किती, y = 6. आता इथं काही नाही म्हणजे 1चं इंटिग्रेशन किती, 6x प्लस c2. आता सगळं एका साईडला ना, y - 2x - c1 = 0. बघा सगळं एका साईडला आणलं. अँड y, आता हा +6 इकडे काय, -6x, हा +c2 इकडे काय, c2 = 0. हा इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 we get जनरल सोल्युशन. काय, इक्वेशन 1 आणि 2 मधून काय तुमच्याकडं, वी गेट जनरल सोल्युशन. कसं बघा, y1 - 2x c1 इंटू, बघा फर्स्ट इक्वेशन इंटू सेकंड इक्वेशन, y - 6x - c2 = 0. बघा इथं लेफ्ट साईडचं मल्टिप्लिकेशन केलं आणि 0 × 0, याला म्हणतो आपण जनरल सोल्युशन. आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडे सेम, p² - 7p + 10. मग दोन संख्याचा गुणाकार किती आला पाहिजे, 10, आणि दोन संख्याची ॲडिशन किती आली पाहिजे, -7. तर अशा दोन संख्या कोणत्या आहेत तुमच्याकडं, की -2 × -5 = +10, आणि दोघाचं ॲडिशन किती येतो, -7. कारण -2 आणि -5 किती येतं तुमच्याकडं, -7. बघा पेपरमध्ये या टाईपचा एक क्वेश्चन येतो, तर याचे तुम्हाला एक तर 3 मार्काला येईल किंवा एक तर 4 मार्काला येईल हा क्वेश्चन. बघा आल्यानंतर काय केलं आपण, रूट्स पाडले 2. बघा हे 2 रूट्स आले तुमच्याकडं. 2 रूट्सचं काय करणार तुम्ही आता,
बघा सेपरेट करणार, पी मायनस 2 इक्वल टू 0 घेतला एकदा आणि पी मायनस 5 इक्वल टू 0 घेतला. परत सेम हा -2 जो आहे तुमच्याकडे इकडे आला. बघा -2 इकडे आल्यावर काय झाला, बघा इथं काय तुमच्याकडं पी मायनस 2 इक्वल टू 0 आहे आणि पी मायनस 5 इक्वल टू 0. सेम काय करणार, पी इक्वल टू किती आला तुमच्याकडे 2 आणि पी इक्वल टू 5. तर पीची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे dy/dx इक्वल टू 2 आणि पीची व्हॅल्यू किती आहे dy/dx इक्वल टू 5. तर सेम dy इक्वल टू 2dx आणि सेम इथं dy इक्वल टू किती 5dx. सेम मागच्या क्वेश्चन सारखंच येऊन जाईल. इंटिग्रेशन करा, इंटिग्रेशन केल्यानंतर एक इक्वेशन येईल इथं आणि दुसऱ्याचं इंटिग्रेशन करा, सेकंड इक्वेशन 1 आणि 2चं मल्टिप्लिकेशन करा. बघा इथं आलं dy इक्वल टू 2dx आणि dy इक्वल टू 5dx. इंटिग्रेशन करा, इंटिग्रेशन केल्यानंतर काय देतं, डीवायचं इंटिग्रेशन y 2dx इंटिग्रेशन 2x प्लस c1 याला फर्स्ट कॉन्स्टंट म्हणा, और y इक्वल टू 5x प्लस c याला c2 म्हणा कॉन्स्टंट. ठीक आहे, आता सगळं एका साईडला घ्या, या साईडला घेतला आणि जे जनरल सोल्युशन आहे त्या दोन्ही या इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन. बघा पहिलं इक्वेशन आणि हे जे सेकंड इक्वेशन दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येतं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. सगळे क्वेश्चन आपले सारखेच असणार आहे, फक्त आपल्याला फॅक्टर्स पाडता आला पाहिजे. बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय तुमच्याकडं क्वेश्चन कसा आहे, p इंटू पी मायनस वाय इक्वल टू एक्स इंटू एक्स प्लस वाय. ओके, तर आता आपण काय करू, याला मल्टिप्लाय करून घेऊया. इथून p इंटू पी किती तुमच्याकडं p² मायनस पी वाय इक्वल टू परत सेम इथं x इंटू एक्स किती तुमच्याकडं x², परत x इंटू वाय किती तुमच्याकडं xy. ओके, आता सगळं एका साईडला आणू आपण. काय तुमच्याकडं p² मायनस पी वाय आणि इथं काय तुमच्याकडं, ठीक आहे. आता आपण हे असंच ठेवू, इकडे आणलं तर काय मायनस एक्स इंटू एक्स प्लस वाय इक्वल टू 0. ओके, काय केलं त्यांनी, बघा हे सगळं एका साईडला आणलं. आता आपण काय करूया, दोन दोन टर्ममधून काढूया. बघा या पहिल्या दोन टर्म्समधून काय काढलं मी, पी काढला. तर इथं काय राहिलं तुमच्याकडं पी राहिला. बघा इथं मी या दोन टर्म्समधून पी कॉमन काढला, तर इथं काय राहिलं तुमच्याकडं पी मायनस वाय. ठीक आहे, आता याच्यात काय तुमच्याकडे असे फॅक्टर्स पडले. काय पहिला फॅक्टर्स काय आला तुमच्याकडं पी प्लस एक्स आणि दुसरा काय आला तुमच्याकडं पी मायनस एक्स मायनस वाय. आता बघा हे आल्यानंतर काय करायचं आपल्याला, हे दोन फॅक्टर्स आले इक्वल टू 0. आता फर्स्ट फॅक्टर पी प्लस एक्स इक्वल टू 0 आणि पी मायनस एक्स मायनस वाय इक्वल टू 0. आता काय करणार आपण, इथं पीची व्हॅल्यू पी इक्वल टू हा एक्स आहे तो इकडं आला, नंतर इकडं पी. आता पी म्हणजे काय तुमच्याकडे dy/dx. आता आपल्याकडे हे जे लिनियर इक्वेशन बनतं, कारण इथं हे सेपरेट नाही आहे, मग काय तुमच्याकडं इथं y असंच ठेवा इक्वल टू एक्स, हा इकडे पाठवला मायनस एक्स. आता हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन झालं, आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं आहे याचं जनरल सोल्युशन कसं भेटतो आपण. आता पी इक्वल टू मायनस एक्स आहे, तर काय कसं करणार आपण याला, तर dy/dx करा. dy/dx पीची व्हॅल्यू किती आहे dy/dx इक्वल टू मायनस एक्स. तर dy इक्वल टू किती तुमच्याकडे हा इकडे आला मायनस एक्स इंटू dx. याचं इंटिग्रेशन घेऊ शकतो आपण, याचं इंटिग्रेशन घ्या किती तुमच्याकडं, इंटिग्रेशन dyचं y इक्वल टू मायनस एक्सचं मायनस x²/2 प्लस c1. फर्स्ट झालं. ठीक आहे, फर्स्ट फॅक्टरचं आपण सेपरेट सॉल्व्ह केलं. तर सेकंड चॅप्टरचं बघा, हे सेकंड जे आहे हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कसं राहतं, dy/dx प्लस पी वाय इक्वल टू क्यू. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं आपण काय करतो, पहिलं इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो आणि नंतर त्याच्या जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करून देतो. तर पहिलं बघा, पहिलं आला आपल्याकडं काय आला तुमच्याकडं, हा y इक्वल टू मायनस x². आता हा 2 खाली आहे तर बरोबर वाटत नाही, आपण इकडे मल्टिप्लाय करूया 2ने. 2y इक्वल टू मायनस x² आणि प्लस 2c1. सगळं एका साईडला आणा, 2y प्लस x² प्लस मायनस 2c1 इक्वल टू 0. बघा पहिलं आलं का इथं सेम 2y प्लस x इथं चुकलेलं आहे त्यांचं, कारण इथं काय x² आहे. ठीक आहे, आता आपण काय करणार, दुसरं आहे आपल्याकडं काय dy मायनस दिस. आता हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे, याचं पहिलं आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर्स काढतो. काय आहे तुमच्याकडं इंटिग्रेटिंग फॅक्टर e⁻⁴pdx. तर पीची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, बघा कंपेअर केलं तर इथं बघा कंपेअर केल्यानंतर काय तुमच्याकडं वायचा जो कोएफिशियंट असतो तो पी असतो, तर पीची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं -1. तर इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती आला तुमच्याकडं, if इक्वल टू e⁻⁴pdx असतो. तर इंटिग्रेशन ऑफ पीची व्हॅल्यू किती आहे -1 इंटू dx. तर इंटिग्रेशन करा, -1 बाहेर आला तर 1चं इंटिग्रेशन किती x, तर e⁻⁻x तुमच्याकडे हा इंटिग्रेटिंग फॅक्टर्स आला.
आता चला इंटिग्रेटिंग फॅक्टर्सने आपण काय करणार बघा. जनरल सोल्युशन कसं राहतं तुमच्याकडं, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स dx प्लस सी. हे लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जनरल सोल्युशन आहे. आता त्याचे जर आपण व्हॅल्यू पुट केल्या बघा, व्हॅल्यू पुट केलं इथं वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर्स. आता व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा काय तुमच्याकडं पुट करा, वायची व्हॅल्यू किती, वाय इंटिग्रेटिंग फॅक्टर्स किती e - x इक्वल टू इंटिग्रेशन क्यूची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं x इंटू e - x dx प्लस सी. आता फक्त याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला, y इंटू e - x इक्वल टू, आता याचं जे इंटिग्रेशन आहे u इंटू व्ही रूल बी वापरू शकतो आपण. काय इंटिग्रेशन ऑफ u इंटू व्ही dx. काय याचं इंटिग्रेशन v ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ u इंटू मायनस परत काय तुमच्याकडं होल इंटिग्रेशन फर्स्ट डेरिव्हेटिव्ह अँड सेकंडचं इंटिग्रेशन आणि dx. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानंतर याचं इंटिग्रेशन येतं डायरेक्टली किती तुमच्याकडं -x e - x दिस. म्हणजे काय तुमच्याकडे हा इंटिग्रेशन आला बघा. इंटिग्रेशन आल्यानंतर जरी आपण याला बघा, जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर हा u आहे, ठीक आहे, आणि हा काय तुमच्याकडं v. या फॉर्म्युल्यानुसार करा ॲज इट इज कोण x, आणि व्हीचं इंटिग्रेशन किती राहतं तुमच्याकडं बघा, व्हीचं इंटिग्रेशन -x बघा, हा फॉर्म्युला इथं मायनस होलचं इंटिग्रेशन बघा, डेरिव्हेटिव्ह फर्स्ट कोण आहे यूचा डेरिव्हेटिव्ह किती, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1, आणि याचं इंटिग्रेशन किती -x आणि होलचा dx इक्वल टू x इंटू e - x मायनस. आता बघा सॉरी हां इथं -1 येईल ना, कारण e - xचं इंटिग्रेशन e - x आणि -xचा डेरिव्हेटिव्ह -1. हा मायनस काय झाला प्लस. तर राहिलं काय तुमच्याकडे e - x dx. आता त्याचं इंटिग्रेशन काढा x इंटू e - x प्लस, आता काय e - x इंटिग्रेशन e - x आणि हे प्लसचं काय होऊन जाईल मायनस आणि प्लस C2. हा कशाचा y इंटू e - x. हे सगळं एका साईडला आणा. एका साईडला आणल्यानंतर तुमच्याकडे काय म्हणलं हे 30. आता इक्वेशन 1 आपण काढलेला इथं, हा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, वी गेट जनरल सोल्युशन. बघा याच्यामध्ये काय करतो आपण की सॉल्युबल फॉर्म पी मध्ये तुम्हाला फॅक्टर पाडावं लागतं आणि फॅक्टरचं मग काय करावं लागतं, सेपरेट करून त्याचं इंटिग्रेशन करावं लागतं. आता दुसरा क्वेश्चन आहे बघा, सॉल्व 1/p - p इक्वल टू y/x - x/p. आता इथं कसं सॉल्व करणार आपण की तुमच्याकडे बघा की 1/p खाली आहे, p इक्वल टू y/x - x/y. आता तुमचं बघा खाली काय तुमच्याकडं आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण करू शकतो. पण काय करायचं इझिली की तुमच्याकडे डिवाईडला काय p आहे, x आहे आणि y. जर मी जे डिवाईडला आहे ते जर मल्टिप्लाय केलं तर काय तुमच्याकडं खाली पण मल्टिप्लाय करा आणि वरती पण मल्टिप्लाय करा. तर काही तुमच्याकडं बघा वरती मल्टिप्लाय करा XYP अपॉन, किंवा तुम्ही असं पण करू शकता बघा XYP दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर काही तुमच्याकडं XYP अपॉन p मायनस XYPचा आता p आहे ना इंटू p इक्वल टू परत XYP इंटू y अपॉन किती तुमच्याकडे इथं x मायनस XYP इंटू x अपॉन y. ठीक काय केलं मी सगळ्या टर्मला XYP ने मल्टिप्लाय केला दोन्ही साईडला. आता बघूया कॅन्सल काय होतो इथं p कॅन्सल झाला, राहिलं काय तुमच्याकडं XY, नंतर इथं काय तुमच्याकडं मायनस XYP², त्याच्यानंतर इथं काय कॅन्सल होतो XX कॅन्सल होतो, PY² राहिला, इथं YY कॅन्सल आहे, नंतर काय राहिलं तुमच्याकडं X²P. ठीक आहे, खालचे सगळे डिनोमिनेटर कॅन्सल झाले आता तुमच्याकडे. आता याला आपण काय याचे फॅक्टर्स पाडूया. आता याचे फॅक्टर्स कसे पाडणार आपण, XYP² सगळं एका साईडला आणा, तर काही तुमच्याकडे हे इकडे पाडूया, काही तुमच्याकडे PY² मायनस X²P हे इकडे आला तर बघा हे XY इकडे आला काय मायनस XY, हा इकडे आला काय प्लस XYP² इक्वल टू 0. सगळं हे या साईडला पाठवून दिलं मी. तर हे काय झालं तुमच्याकडे आता या साईडला काय राहिलं फक्त 0. आता याचे फॅक्टर्स पाडा, त्याचे रूट्स कसे फाइंड करणार बघा. तुमच्याकडे काय आता हे PY² आहे आणि XYP² आहे. सपोज मी इथून जर PY कॉमन काढला या दोघातून, तर इथून PY कॉमन काढल्यानंतर काय राहिलं फक्त y प्लस इथं काय राहिलं तुमच्याकडे बघा YP मधून याच्यामधून गेला तर XP राहिला, XP राहिला. आता बघा हे दोघातून झालं, आता मायनस मी या दोघातून काय कॉमन काढतो x कॉमन काढला, तर काय राहिलं तुमच्याकडं बघा इथून जर x कॉमन काढला तर राहिलं XP
आणि इथून जर मायनस कॉमन काढल्यामुळे हा प्लस झाला, इथून एक्स कॉमन काढलं काय राहिलं वाय इक्वल टू 0. बघायचे दोन रूट्स पडले काय वाय पी प्लस एक्स वाय प्लस एक्स पी एक्स झाला अँड दुसरा वाय पी वाय मायनस एक्स हा दुसरा रूट झाला. ठीक आहे, हे दोन रूट पडले तुमचे, तर दोन्ही रूट सेपरेट करा. वाय पी एक्स वाय प्लस एक्स पी इक्वल टू 0 अँड पी वाय मायनस एक्स इक्वल टू 0. आता पीची व्हॅल्यू पुट करा डी वाय बाय डी सॉरी वाय इक्वल टू किती तुमच्याकडे प्लस एक्स डी पीची व्हॅल्यू किती आहे डी वाय बाय डी एक्स, नंतर पी याची व्हॅल्यू किती आहे किंवा एका साईडला पाठवून द्या. बघा आपण असं पण करू शकतो, कारण काय तुमच्याकडं एक्स पी एका साईडला हा मायनस वाय इकडे आला अँड इथं पण काय तुमच्याकडे पी वाय इक्वल टू हा मायनस एक्स इकडे आल्यावर काय झाला एक्स. आता पीची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडं पी एक्स इंटू पीची व्हॅल्यू आहे डी वाय बाय डी एक्स मायनस वाय अँड इथं काय तुमच्याकडे पीची डी वाय बाय डी एक्स इंटू वाय इक्वल टू एक्स. आता एक्स एक्स एका साईडला घ्यायचं आहे, वाय वाय एका साईडला घ्यायचं आहे. तर बघा इथं हा एक्स जो आहे इथं डी एक्स खाली आहे तो इकडे पाठवा हा वाय इकडं, तर डी वाय हा मायनस एक्स आहे सर वाय इकडे आला वाय झाला इक्वल टू, पण हा एक्स डी एक्स खाली होता इकडे आल्यावर काय झाला वरती गेला आणि हा एक्स जो आहे तो खाली आला डिवाइडला आणि हा मायनस आहे. ठीक आहे, एक्स एक्स एका साईडला घेतलं आणि वाय वाय एका साईडला घेतलं. त्याच्यानंतर इथं पण सेम एक्स एक्स एका साईडला वाय इंटू डी वाय इक्वल टू हा डी एक्स खाली आहे इकडे आल्यावर काय होईल मल्टिप्लाय. आता इंटिग्रेशन घेऊ शकतो, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड घ्या, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. तर याचं इंटिग्रेशन किती येईल तुमच्याकडं 1/yचं लॉग वाय इक्वल टू याचं पण किती येईल तुमच्याकडं मायनस लॉग ऑफ एक्स. सगळं लॉगमध्ये असेल तर कॉन्स्टंट पण कशामध्ये राहतो कॉन्स्टंट. बघा हा पहिला झाला, सेम दुसरं तुमच्याकडं आपण नंतर करूया, पहिलंच करून घ्या. आता सगळे लॉगमध्ये आल्यावर काय तुमच्याकडे लॉग ऑफ वाय मायनसचं इकडे प्लस आलं लॉग ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ C1 आणि लॉगमध्ये लॉगची प्रॉपर्टी काय तुमच्याकडं लॉग ऑफ यम इंटू एन असेल तर लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ एन. ठीक आहे, बघा सेपरेट आहे तर मल्टिप्लिकेशनमध्ये होऊन जाईल. लॉग ऑफ किती तुमच्याकडे वाय इंटू एक्स इक्वल टू लॉग ऑफ सी, लॉग कॅन्सल तर आयला काय वाय इक्वल टू सी. तर वाय इक्वल टू सी आल्यानंतर एका साईडला ना वाय एक्स मायनस सी इक्वल टू 0 इक्वेशन नंबर 1. बघा फर्स्ट सिलेक्ट केलं होतं, आता आपण दुसरं सेकंड करूया. वाय डी वाय इक्वल टू एक्स डी एक्स इंटिग्रेशन वायचं इंटिग्रेशन किती वाय स्क्वेअर बाय 2 इक्वल टू एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस C2. तर C2 डिवाइडला तर मल्टिप्लाय करून घ्या तर किती तुमच्याकडे वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस इथं काय 2C2. आता सगळं एका साईडला ना वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस C2 इक्वल टू 0. आता बघा हे इक्वेशन नंबर 2. बघा दोन्ही फॅक्टरचे आपण सेपरेट केलेत दोन्ही फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 वी गेट जनरल सोल्युशन. तर जनरल सोल्युशन काय तुमच्याकडे वाय एक्स मायनस सी आणि दुसरं काय आलं तुमच्याकडं वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस C2 इक्वल टू 0. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. बघा आलं काय आन्सर हे. आता आपण एक लास्टचं एक्झाम्पल पाहूया, याचे पण सेम आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहेत. बघा काय तुमच्याकडं एक्स स्क्वेअर आता डी वाय बाय डी एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडे पी स्क्वेअर प्लस एक्स वाय परत डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय तुमच्याकडे पी मायनस 6y स्क्वेअर इक्वल टू 0. आता त्याचे पण आपल्याला फॅक्टर्स पाडायचे बघा. तर फॅक्टर्स आता त्याचे फॅक्टर्स कसे पाडणार बघा आपण की हा पी स्क्वेअर आहे हा पी आणि हा कॉन्स्टंट आहे. मग तुमच्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कम्पेअर करा तर एक्स म्हणजे कोण पी, तर तुमच्याकडे एची व्हॅल्यू किती आली एक्स स्क्वेअर, बीची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे एक्स वाय आणि सीची व्हॅल्यू आली मायनस 6y स्क्वेअर टोटली. ठीक आहे कॉन्स्टंट. आता याचे रूट्स कसे राहतात बघा, आपण रूट्स कसे फाइंड करतो याचे की मायनस बी प्लस वर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a हा आपल्याकडे रूट्स फाइंड करतो. आपण पुट करूया व्हॅल्यू. बघा असं जर तुम्हाला रूट फाइंड करता येत नसेल तर आपण असं करूया, तर मायनस बी म्हणजे कोण आपल्याकडे दिस मायनस एक्स वाय प्लस वर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडं एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 4ac ए म्हणजे कोण तुमच्याकडे आता बघा एक्स स्क्वेअर आणि सी म्हणजे कोण तुमच्याकडं मायनस मल्टिप्लाय करतो मायनस 6y स्क्वेअर. ओके सगळं अपॉन 2 इंटू ए म्हणजे कोण तुमच्याकडं एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता हा व्हॅल्यू पुट केल्या मी. आता बघा रूट्स फाइंड करतो मायनस एक्स वाय प्लस वर मायनस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस आता हा मायनस जो आहे बाहेर आला तर हा काय झाला तुमच्याकडे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस मायनस प्लस झाला
4x² इंटू 6y². तर साईड चौक किती झालं 24x² y² अपॉन किती तुमच्याकडं 2x². आता फक्त मी रूट फाइंड करतो इथं. -xy प्लस और मायनस x² y² 1 आणि 24x² किती झालं 25x² y² अपॉन 2x². सेम आता -xy फक्त रूट फाइंड करतोय मी. तुम्हाला जर पेपरला नाही आठवलं असं करायचं तर इथून तुम्ही असं पण करू शकता. प्लस और मायनस 25चा स्क्वेअर रूट किती 5, x² स्क्वेअर रूट x आणि yचा किती y अपॉन 2x². आता एकदा प्लस घ्या आणि एकदा मायनस घ्या. तर किती तुमच्याकडे एकदा प्लस घेतला मी तर काय तुमच्याकडे -xy प्लस 5xy अपॉन 2x² हा एकदा झाला. अँड परत सेम -xy आता काय घ्यायचं मायनस घ्यायचं आपल्याला 5xy अपॉन 2x². आता बघा -xy आणि प्लस 5xy किती झालं तुमच्याकडं 4xy अपॉन 2x² और इथं परत काय -xy आणि -5xy -6xy अपॉन 2x². आता बघूया काय काय कॅन्सल होतं तुमच्याकडे. बघा पहिला रूट ठीक आहे. तर पहिला रूट म्हणजे कशामध्ये तुमच्याकडे पी मध्ये. तर पी फर्स्ट रूट किती तुमच्याकडं आता x कॅन्सल झाला इथं 2 कॅन्सल झाला तर राहिलं काय होती 2y अपॉन x. ओके. अँड इथं पण तुमच्याकडं p इक्वल टू काय तुमच्याकडं x कॅन्सल झाला 2ने भाग दिला तरी झाला तर -3y अपॉन किती झाला x. आता जर याला मी मल्टिप्लाय केलं बघा पीची व्हॅल्यू किती तुमच्याकडं dy/dx इक्वल टू 2y अपॉन x. अँड इथं पण पीची व्हॅल्यू किती आहे dy/dx इक्वल टू -3y अपॉन x. आता x एका साईडला घ्या y एका साईडला घ्या. बघा dy अपॉन हा 2y इकडं आणा किंवा 2 तिथंच ठेवा y आणा फक्त इकडं इक्वल टू हा dx आहे तो इकडं आला काय dx 2dx अपॉन x. अँड इकडे पण सेम dy हा 3 जो आहे इकडे आल्यावर काही y इकडे आल्यावर 1/y इकडे आल्यावर काही तुमच्याकडे -3dx अपॉन x. आता इंटिग्रेशन करू शकतो आपण बोथ साईडचं. बघा इंटिग्रेशन करा आता. इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन किती येईल इंटिग्रेशन बघा याचं इंटिग्रेशन log ऑफ y इक्वल टू 2. इथं काय तुमच्याकडे log ऑफ x. अँड इथं पण काय तुमच्या 1/yचं इंटिग्रेशन log ऑफ y इक्वल टू -3 1/x इंटिग्रेशन log ऑफ x प्लस c2 आणि इथं प्लस c1. आता आपण सॉल्व्ह करू शकतो. सगळं लॉगमध्ये आहे तर log c1 आणि इथं काय तुमच्याकडे log c2. फक्त आता काय करायचं आहे मला एका साईडला का बघा log ऑफ y हा 2 जो आहे इकडे गेला काय तुमच्याकडं log ऑफ y इक्वल टू log ऑफ x² प्लस log ऑफ c1. अँड सेम आता इथं तुमच्याकडं log ऑफ y इथं बघा log ऑफ y आणि हा -3 जो आहे तो इकडे पॉवरला जाईल इक्वल टू log ऑफ x -3 प्लस log ऑफ c2. आता हे सॉल्व्ह केल्यानंतर काही तुमच्याकडे फक्त बघा ती प्रॉपर्टी वापरली सगळं एका साईडला ना log ऑफ y हा इकडे आल्यावर काही तुमच्याकडं -log ऑफ x² प्लस इक्वल टू log ऑफ c2. अँड इथं पण सेम log ऑफ y -log ऑफ x³ इक्वल टू log ऑफ c2. ठीक आहे. आता याचं जर मी लॉग केलं तर काही तुमच्याकडे हा पहिला घेतो मी इथं काय तुमच्याकडं log ऑफ बघा इथं मायनस असेल तर डिवाइड होतं काय तुमच्याकडं y अपॉन x² झाला इक्वल टू log ऑफ c1 पहिला झाला हा. त्याच्यानंतर सेम दुसरा घ्या इथं पण तुमच्याकडं काय मायनस होता. आता काय तुमच्याकडं इकडे आल्यानंतर काही तुमच्याकडं log ऑफ y अपॉन x -3 इक्वल टू log ऑफ c2. कारण आपण बघा इथं जर समजलं असेल तर पहिला क्वेश्चन आहे फक्त लॉगची प्रॉपर्टी वापरली आहे. आता बघा log कॅन्सल झाला दोन्ही साईडनी y अपॉन काय आला x² इक्वल टू इथं काय तुमच्याकडं c1 अँड y अपॉन x -3 इक्वल टू c2. हे एका साईडला ना तर y अपॉन x² -c1 हा फर्स्ट झाला आणि इथं काय तुमच्याकडे y अपॉन हा x³ वरती गेला -c2 इकडं आणा इक्वल टू 0. तर हे काय झालं तुमच्याकडं हा फर्स्ट सेकंड इक्वेशन आणि हे फर्स्ट दोघांचं मल्टिप्लिकेशन करा वी गेट जनरल सोल्युशन. ठीक आहे. थँक्यू. आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सॉल्वेबल फॉर y.